आज आपण मराठी पेडागॉजीचे 15 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पेपरचे आहेत. मराठी पेडागॉजीचे प्रश्न कसे विचारले गेले ते आज आपण समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग पहिला प्रश्न बघूया. मातृभाषा आधारित बहुभाषिक तत्व कशाचा पुरस्कार करते? मातृभाषे आधारित बहुभाषिक कशाचा पुरस्कार करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्व मुलांना त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा, घरची भाषा यांनी करावी. संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भात चुकीचे विधान शोधा. या प्रश्नाचं उत्तर आहे चालणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाई वाचणे. हे चुकीचं आहे, बाकी सर्व बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. पुढचा प्रश्न, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्याच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनाबद्दल बोलू शकतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्थानांतर. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वतंत्र अक्षरावर भर देणे. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमाची तुलना करणे. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नाची उत्तर तुम्ही कशी दिलीत आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे याचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणती बाब चे सिद्धांत आणि वायगोत्स्की यांच्या झडपी समान आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आदान सिद्धांत. टॉमिन्सनच्या आंतर अवलंबितच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रथम द्वितीय भाषेत ज्ञानात्मक कौशल्य, नैपुण्य. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बडबड. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्राचे योग्य विश्लेषण नाही? मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? हे चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न हा, भाषिक समुदायात यशचे उच्चारण 2 वेगवेगळ्या
सामाजिक आर्थिक गटातील माणसाकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन.